त्यांना दीपक केसरकरांबरोबर बोलायचं होतं. रोहित आर्या म्हणत होता की मला दीपक केसरकरांशी बोलायचं आहे. दीपक केसरकरांशी बोलायचं तर मी पुण्याचा आमदार किंवा पुण्याचं कोण तर ते मी माझ्या डोक्यामध्ये सुनीलांना सोडून दीपक केसरकरच का? म्हणजे हे सगळं होण्याला काय नेमकी कारण आहेत? त्यानं मागच्या किती वर्षामध्ये तुम्ही जेव्हा जेव्हा त्याच्यासोबत काम केलेलं आहे, कधी त्यानं काही बोलून दाखवलेलं होतं? कशामुळे डिस्टर्ब आहे? दीपक केसरकरांचं नाव तो का घेत होता? त्याला काय नेमके कारण आहे? आम्हाला मलाच नाही, सगळीकडे ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहे का त्यांनी खूप सारे आझाद मैदानवरती उपोषण पण केलेले होते. केसरकरांच्या घराच्या इथे सुद्धा त्यांनी उपोषण केलेलं होतं. ते सगळे ते ऑलरेडी मीडियामध्ये दाखवलं, ते सगळं आम्हाला माहितीच होतं पहिल्यापासून. तर मग म्हणून मग ते मला कळलं होतं, म्हणून मग ते पुण्याला राहतात, तर मग पुण्याजवळचं कोण, तर म्हणून मग मी त्यांचं नाव पण घेतलं. त्यांना सांगितलं, म्हटलं मी कनेक्शन करून देतो तुमचं, अण्णांना सांगून किंवा कोणालाही सांगून तुमचं बोलणं करून देतो, तुम्ही प्लीज पोरांना सोडा आधी. तर मग ते बोलले का नाही तू लांब हो, तुला माहिती नाही त्या दीपक केसरकरांनी माझ्यावरती अन्याय केलेला आहे, माझे जेवढे हे झालेलं आहे तू त्याचा अंदाजा पण नाही लावू शकत, तू लांब हो रोहन, तू लांब हो. आणि मग त्यांनी मग त्या पर्टिक्युलर मुमेंटला मी म्हटलं आता आता जास्त बडबड करण्यात मजा नाही आहे.